कार्ड्समध्ये फक्त एकाच जणाला अलाउड होतं, बाकी आम्ही जेवढे पण कार्ड्स दाखवले ना सगळे त्यांनी डिनाय केले. आणि माझं जे कार्ड आहे ते खूप मस्त लेवलचं कार्ड आहे आणि त्याच्यावर मला आहेत 6 इंटरनॅशनल लाऊंज ॲक्सेस आहे. पण तुम्हाला माहिती आहे ना थायलंडमध्ये सगळे चोर आहेत आणि स्कॅम करतात, तर ते तसंच इकडे. मी तिला दाखवलं, मी तिला मेल आणि ते पण दाखवलं बेनिफिट्स की माझ्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर ती बोलते नो, आणि मी बोलली की ॲटलीस्ट तू इन्सर्ट कर ना, जे आहे चार्जेस वगैरे मी पे केल्या तरी, तर तिथे कार्ड यूज करायला पण रेडी नाही आहे. तर माहिती आहे हे पण काहीतरी त्यांचं स्कॅमच असू शकतं, कारण मला स्वतःहून माहिती आहे की माझ्या कार्डवर आहे आणि प्रायोरिटी पासवर पण मला आहे की एक कॉम्प्लिमेंटरी मी एक्स्ट्रा कोणाला घेऊन जाऊ शकते. तर माझ्या त्या 2 कार्डवरच 4 लोकांचं व्हायला पाहिजे होता, पण ते त्यांच्याकडे ते बोलतात जागा नाही आतमध्ये आणि काय काय मूर्खपणा त्यांचा चाललेला. आम्ही किती वेळ लाईनीत उभे होतो आणि मग मी यशस्वीला बेबीला फीड करायचं होतं, तर मी तिला बोलली की तू पहिले जा, कारण ऑलरेडी 10:15 झाले, ती 8-9 वाजता जेवते. बोलली तू जा जेव, मग आम्ही बघतो कुठे काय खायचं आहे. मग बर्गर किंगमध्ये पण प्राइजेस थोडे हाय होते, तर आम्ही आमचं फेवरेट एकदम काय बोलतात कॉस्ट फ्रेंडली जे आहे तिकडे मॅकडॉनल्ड्समध्ये आलो. आणि इकडे छोट्या मुलांना खेळायला गार्डन आहे, तिकडे रॉकी खेळतो आहे. आम्ही मस्त आमचं चिकन नगेट्स आणि काय 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 ऑर्डर केलं आहे आणि आता ते येईल, आम्ही खाऊ आणि मग आम्ही निघू. तर असं सगळं स्टोरी झाली. इकडे खूप स्कॅम आहे यार. थायलंड इज लाईक फुल ऑफ स्कॅम. सगळे खोटारडे नीच चोर लोक राहतात इकडे आणि एवढे एवढे रूड आहेत ना बोलायला, एवढे इम्पोलाईट की लाईक ही इकडे टुरिझम केवढा मोठी गोष्ट आहे, लोकांनी किती पोलाईट असायला हवं. तेवढे रूडली बोलतात आणि मला बिलकुल नाही आवडलं थायलंड. इट्स लाईक जेड्डाला मी जेवढी नफरत करत होती ना त्याच्याहून जास्त माझी नफरत आहे आता थायलंडसाठी.